सिलेंडरमधून गॅस निघत असताना स्फोट झाल्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे। मात्र त्या व्हिडिओ मागचं सत्य काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। खरं तर आपल्यासोबत नागपूरमधले जे आहे फायर इन्व्हेस्टिगेशनचे तज्ज्ञ जे आहे उकुंडे सर आहेत, त्यांच्याकडून आपण खरं तर जाणून घेणार आहोत की अशा पद्धतीची घटना ही फेक आहे, AI व्हिडिओ आहे की खरंच अशा पद्धतीची घटना घडलेली आहे आणि त्यावेळेस खरं तर काय काळजी घेतली पाहिजे। कारण प्रत्येकाच्या घरात LPGचं सिलेंडर असतं, म्हणजे प्रत्येकाच्याच घरात एक प्रकारचा बॉम्ब असतो। हा बॉम्ब जर फुटू नये असं वाटत असेल तर काय काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या संदर्भाचे प्रश्न आपण जाणून घेणार आहोत। सर काय सांगाल, एक प्रकारचा बॉम्ब म्हणता येईल? पहिले तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ फेक व्हिडिओ नाही आहे। हा नॉर्मल रेग्युलर व्हिडिओ CCTVमध्ये कॅप्चर झालेला व्हिडिओ आहे। आणि ह्यामध्ये जी महिला जे सिलेंडर घेऊन येताना दिसते आहे त्या महिलेचं खरंच कौतुक करावं लागेल, कारण LPGचा रिसाव होत असताना सुद्धा ती LPGचं सिलेंडर बाहेर घेऊन येत आहे। परंतु अशा आपल्या घरगुती महिलांनाच, कारण आता जसं तुम्ही बोलले की हा सिलेंडर हा जो बॉम्ब आहे हा प्रत्येक घरामध्ये हा बॉम्ब आहे आणि प्रत्येक घरातल्या महिलेला समजा बेसिक प्रिकॉशन्स माहीत असल्या तर डेफिनेटली आपण इन्सिडन्सेस आपण टाळू शकतो। आता आपण ह्या व्हिडिओवर समजा आपण लक्ष घातलं तर ह्या घटनेमध्ये आपण जसं म्हणतो की LPG म्हटलं तर एक्सप्लोजनच आहे, पण ह्या घटनेमध्ये एक्सप्लोजन नाही झालेलं आहे। एक्सप्लोजन होण्याकरता नुसतं LPG लीक होऊन चालणार नाही, तर एक पर्टिक्युलर ॲटमॉस्फिअर पण पाहिजे। ह्या केसमध्ये आपण पाहिलं तर खूप सारं व्हेंटिलेशन आहे। ह्या केसमध्ये व्हेंटिलेशन आहे, दारं खिडक्या उघड्या आहेत आणि भरपूर प्रमाणात गॅस बाहेर जाण्याकरता वाव आहे इथे। आणि जसा गॅस आता LPG आपण म्हटलं, LPG हा हेवियर दॅन एअर, हवेपेक्षा त्या पद्धतीनं त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय की गॅस तो जळताना जी फ्लेम आहे ती मागून आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये काय झालेलं असावं जेणेकरून ते मागून आलेली फ्लेम जळत जळत आली आणि इकडे अंगापर्यंत पोहोचली, पण तरी तुम्ही म्हणता का एक्सप्लोजन झालेलं नाही, मग नेमकं काय? बरोबर। तर एक्सप्लोजनमध्ये अलग सिच्युएशन राहते, मी तुम्हाला सांगतो। पहिले आपण तुमचा जो प्रश्न आहे आपण त्याच्याकडे येऊया। आग जी आहे आतून बाहेर आलेली दिसते आहे आणि समजा अजून बारकाईने पाहिलं तर हे सिलेंडर जे आहे ते सुद्धा आतून आणलेलं दिसतं आहे। ते आतमध्ये ते मॅडम ही जी महिला आहे ही महिला आतमध्ये स्वयंपाक करत असावी डेफिनेटली, कारण स्वयंपाक करत असतानाच हा गॅस लीक झालेला आहे। गॅस लीक कुठून झालेला आहे? गॅस लीक हा ट्यूबमधून झालेला आहे। कोणत्या ट्यूबमधून झालेला आहे? ज्या पोर्शनमध्ये ही ट्यूब आपल्या LPGच्या बर्नरला लागलेली असते त्या ट्यूबमधून जसा हा LPGचा ट्यूब निसटला बर्नरमधनं तसा LPG बर्नर बंद झाला, परंतु LPG बर्नर बंद झाला तरी पण तो गरम आहे आणि हा LPG हेवियर दॅन एअर असल्यामुळे हा जसा लीक झाला पहिले त्या किचनच्या आतमध्ये जमिनीवर तो पसरला। पूर्ण जमिनीवर पसरल्यानंतर हळूहळू वरच्या लेवलला येत गेला, तोपर्यंत ह्या महिलेनी हा सिलेंडर बाहेर आणला। बाहेर आणल्यानंतर हा सिलेंडरमधला LPG जो आहे बाहेरच्या रूममध्ये पूर्णपणे पसरताना तो दिसतो आहे आणि मग ती महिला घाबरून LPG सोडून ती बाहेर गेली आणि परत ज्यावेळेस ती परत आतमध्ये आली तर तुम्ही पाहाल की LPG त्या ट्यूबमधनं LPG दिसत नाही आहे, म्हणजे सिलेंडरमधला पूर्ण LPG तोपर्यंत आतमध्ये पसरलेला होता। परंतु तोपर्यंत आतमध्ये काय झालं, हा जो LPG खालून वर येत गेला, तो त्या LPG बर्नर जे होतं जे गरम होतं त्या बर्नरच्या लेवलला आला, तिथे त्याला हीट मिळाली आणि त्या हीटमुळे तिथे आग लागली आणि ती आग आणि LPG कंटिन्युटीमध्ये पूर्ण ह्या रूमपर्यंत आतमध्ये आग लागली। पूर्ण आग तुम्ही दिसता खाली गेलेली आहे ती आग पहिले, कारण खाली LPG आहे। ती आग पहिले खाली गेली आणि जसं जिथे त्याला LPG मिळत गेला तिथे ती आग पसरत गेली। आणि तुम्ही पाहाल, मी एक्सप्लोजन ह्याच्याकरता नाही म्हणत आहे की एक्सप्लोजनमध्ये पूर्ण बॉम्ब स्फोट होतो, पूर्ण घर जे आहे घर पूर्ण तहस-नहस झालं असतं, पूर्ण खिडक्या तावदानं सर्व फुटलं असते आणि ही महिलासुद्धा आज आपल्याला पूर्ण जीवित दिसते आहे। ह्या महिलेला सुद्धा इजा होण्याची चान्सेस होते। ज्या पद्धतीने आपला तो व्हिडिओ दिसतोय म्हणजे सिलेंडरपर्यंत आग पोचली, सिलेंडर त्या फक्त असलेल्या थोड्याशा गॅसमुळे फक्त तो उडाला असावा त्या ठिकाणी। सिलेंडरच्या आतमध्ये जी गॅस होती ही गॅस जी आहे ती प्रेशराईज असते। सिलेंडरमधनं सिलेंडरपर्यंत जी गॅस हे राहतं प्रेशर राहतं ते 16 kg राहतं। सिलेंडर ट्यूबमधून रेग्युलेटरच्या नंतर जे प्रेशर येतं ते जवळपास 2 किलो पर सेंटीमीटर स्क्वेअर प्रमाणे प्रेशर असतं आणि हा एवढा कंटिन्युअस आपलं प्रेशर लागत राहतं। त्या आपल्या LPGचा स्टोव जो असतो
त्या स्टोवच्या तिथे कंटिन्यूस तो हॅमर करत असतो आणि आपल्याला ती सवय आहे की 6-6 वर्षापर्यंत आपण आपली ट्यूब चेंज करत नाही आणि थोड्या प्रमाणात त्याला LPG ट्यूबला खराब करत असतो आणि एक वेळ अशी येऊन जाते की ती ट्यूब इतकी खराब होऊन जाते की जे आतमधलं प्रेशर आहे ती विस्टँड नाही करू शकत, त्याच्यामुळे ती प्रेशर जी आहे ती सोडून देते आणि मग LPG तुमचा आतमध्ये लीक होतो. सर खरं तर त्या नळीची एक एक्सपायरी सुद्धा असते, त्याकडे आपण कदाचित दुर्लक्ष करतो. ती कुठून घ्यावी हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण अनेकदा लोकल घेतल्या तर त्याचा सुद्धा एक नेमका फटका बसू. ह्या ट्यूब नेमक्या प्रेशराइज्ड असतात आणि ह्या टेस्टेड असायलाच पाहिजेत. ISI मार्क त्या असायलाच पाहिजेत. ISI प्रमाणे त्या मॅन्युफॅक्चर चालणार नाही. ISI मार्कच असल्या पाहिजे आणि केव्हाही LPGचा जो रेग्युलर डिस्ट्रीब्युटर आहे, ऑथोराइज डिस्ट्रीब्युटर आहे, त्यांच्याचकडनं ते केव्हाही घेणं अतिशय उपयुक्त आहे. कारण आपला जो एक तर रेकॉर्ड असतो आपण ह्यांच्याकडनं घेतलेला आहे ते, आणि एक त्यांची पण जबाबदारी असते, जो माल ते लोक सप्लाय करतील तो त्यांचा पण एक्सपिरियन्स असतो, तर रेग्युलर जो चांगला माल असतो तोच माल ते लोक सप्लाय करतील. कुठेतरी सर महिलेनं धाडस दाखवलं, पण ते धाडस थोडं घराबाहेर सिलेंडर नेण्यापर्यंत जर असतं तर कदाचित आणखी दुर्घटना टाळता येईल. नक्की याच्यात खूप चांगला प्रश्न तुम्ही केला. त्या महिलेचं खरंच कौतुक करायला पाहिजे. LPGबद्दल लोकांच्या मनात एवढी भीती भरलेली आहे की LPGचा थोडाही लीक झाल्याबरोबर लोक ते सर्व सोडून पळतात. ह्या महिलेने ते सिलेंडर बाहेर आणण्याची हिंमत दाखवली, परंतु ते करत असताना थोडं एक प्रसंगावधान किंवा त्या महिलेला थोडंही नॉलेज असतं की LPG ट्यूब आहे फ्लेक्झिबल, त्या ट्यूबला थोडंही वाकवलं जरी असतं तरी पण LPGचा लीक जो आहे तो बंद झाला असता. कारण त्या ट्यूबमध्ये तेवढी क्षमता आहेत की आतमध्ये जो सिलेंडरमधून जो गॅस येतो आहे तो गॅस तो पूर्ण तेवढा प्रेशर ती विस्टँड करू शकते. तेवढं नक्की त्या ह्या ट्यूबमध्ये ताकद आहे. पण या महिलेला ते कळलं असतं की बा मी नुसतं ट्यूब ती हातात पकडून आहे, तो LPG प्रेशरनी बाहेर येतो आहे, ती ट्यूब फक्त फोल्ड केली असती तरी पण हा धोका टळला असता. पण त्यातही हा सिलेंडर ज्यावेळेस ती बाहेर घेऊन आली, इथपर्यंत आणलंच तर खिचून ती अजून गॅलरीपर्यंत किंवा अजून बाहेर घेऊन गेली असती, ते LPGचा काय धोका आहे तो जेवढा साचून राहील तेवढा तो धोकादायक, जेवढा तो विरळेल हवेमध्ये जेवढा विरळेल तेवढा त्याचा धोका एकदम कमी होऊन जातो. सर यामध्ये तो बाहेर निघाला असा समजा सिलेंडर तर कदाचित तो स्फोट झाला असता किंवा अशी घटना घडली तर घरात पुन्हा जाऊ नये असे सांगावं लागेल. हां, खूप महत्त्वाचं आहे. कारण आता तुम्ही लक्षात घ्या, ही महिला ज्यावेळेस घराच्या बाहेर गेली आहे त्यावेळेस काहीच नाही घडलं, कारण तो जो LPG आहे तो त्या लेवलला यायचाच होता, बर्नर लेवलला यायचा होता. आता ह्या महिलेला वाटलं की बा तिथून गॅस येत नाही आहे म्हणून ती आणि तो मुलगा जो आहे ते दोघेही आतमध्ये आले, परंतु नेमकं हेच टाळायला पाहिजे. एक वेळा LPGचा काही लिकेज झाला तर घराच्या बाहेर जा, घराच्या आतमध्ये येऊ नका. फायर ब्रिगेडला कॉल करा. फायर ब्रिगेडचे जे लोक आहेत त्यांना पूर्णपणे प्रशिक्षित केलेलं आहे, प्रशिक्षण असतं त्या लोकांना. अशा प्रकारचे जे इन्सिडन्सेस आहेत ते कसे हाताळायला हवे हे फायर ब्रिगेडच्या लोकांना पूर्ण प्रशिक्षण असतं. त्याच्यावर केव्हाही अग्निशमनला तुम्ही 101ला कॉल करा. तुमचं सर्व जीवितहानी वित्तहानी सर्व टळू शकते. तर यामध्ये आणखी एक महत्त्वाचं सिलेंडर खरं तर गॅस आपण जो आहे तो अगदी जिथे स्वयंपाक करतो तिथे ठेवला जातो, तो कदाचित बाहेर ठेवला जावं का, अशा प्रिकॉशन्स घेता येऊ शकते का? किंवा मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये तर शेकडो, एका घरात समजा 1000 फ्लॅट्स असेल एखाद्या स्कीममध्ये तर 1000 बॉम्ब असल्यासारखं. हो, पण सर्वात चांगली गोष्ट आहे LPG हा जेवढा बाहेर राहिला, ओपनमध्ये राहिला तेव्हा केव्हाही चांगला आहे. कारण LPG थोडाही लीक झाला तरी तो बाहेर हवेत असल्यामुळे तो कुठच्या कुठे निघून जाईल कोणाला कळणारसुद्धा नाही. तो घरात असेल तर डेफिनेटली तो एक आपल्याला धोका असतोच. परंतु आता समजा आपण तोच विचार केला की बुवा LPG खूप धोकादायक आहे तर मी स्वयंपाकच नाही करत, तसं होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला रिस्क घेऊन त्यातल्या त्यात किती आपण त्याला सुरक्षित करू शकतो ते आपण करून आपण काम करू शकतो. जसं आपण केव्हाही पहा, आपण LPGला नेहमी आपलं ओट्याच्या खाली ठेवतो. LPG बर्नर असतं आपलं नेहमीवर. LPG सिलेंडरमधून जरी लीक झाला तरी तो खाली जाईल आणि खाली LPGला एक पर्टिक्युलरली एक मिथिल मर्कॅप्टनचा वास दिलेला असतो. तो मिथिल मर्कॅप्टनचा वास असा आहे की तुम्हाला कुठेही राहिलं तरी तुम्हाला तो वास लक्षात येतो. त्याच्या LPG हा लीक झाल्याबरोबर तुमच्या लक्षात येतं आणि आपण प्रिकॉशनरी मेजर घेऊ शकतो. त्याच्यामुळे नंबर 1 की LPG सर्वात बिल्डिंगच्या केव्हाही बाहेर राहिला तर सर्वात चांगलं. पण घराच्या आतमध्ये समजा आहेच, आपल्याला जे नाईलाज असतो प्रत्येक गोष्ट आपण बाहेर ठेवू शकणार नाही,
तर नाईलाज असतो ज्यावेळेस आपल्याला घराच्या आतमध्ये ठेवायचा असतो, तर एक पर्टिक्युलर छोट्या प्रिकॉशन्स आहेत त्या घेऊन आपण त्याला सेफली आपण हँडल करू शकतो. सर्वात महत्त्वाची ही जी ट्यूब आहे, कारण LPG सिलेंडरपासनं शेगडीपर्यंत येणारी ती ट्यूब आहे, तीच महत्त्वाची आहे. ती ट्यूब जी आहे ती 2 वर्षातनं एक वेळा कमीत कमी चेंज करा, तर तुमचे हे जे रिस्क आहे ॲक्सिडेंटचे, आपलं LPG लिकेजचे, ते हमखास टळू शकतात. नक्कीच. खरं तर सिलेंडर हे प्रत्येकाच्या घरात असतंच, त्याचवर स्वयंपाक केला जातो, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. मात्र त्यासाठी काळजी घेण्याची तेवढीच गरज आहे, कारण ते सिलेंडरपासून जे गॅस स्टोवपर्यंत येणारी नळी आहे ती जर वेळेवर बदलल्या गेली तर कुठंतरी अशा होणाऱ्या घटना आहेत त्या टाळल्या जाऊ शकतात. कधी असंही होतं की रेग्युलेटर खराब असतं तर त्याच्यासुद्धा जो वास निघतो तो लगेच लक्षात आल्यावर जर त्या संबंधित व्यक्तीला जर बोलावलं की ह्या सगळ्या दुरुस्त्या करून घेतल्या तर मोठी दुर्घटना टाळल्या जाऊ शकते, अन्यथा जीवावर बेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.